द्या मित्रांनो. दोन्ही 3 नंबरचे संघ आहेत, जोशी 11 भादवड या सीझन मधील आणि एकविरा पिंपळनेर. पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त पुश केलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. जोशी 11 भादवड संघाला खास करून फलंदाजीसाठी ओळखलं जातं मित्रांनो. बूम बूम फलंदाजांचा जर विचार केला तर डेव्हिड बून ऑफ न्यू 40+, योगेश म्हात्रे, मुसाभाई, सचिन, शैलेश असे एक से बढ़कर एक फलंदाज या संघामध्ये आहेत. मागच्या वर्षीचा रेकॉर्ड मी सांगणार आहे. जोशी 11 भादवड संघाचा दमन चषकापासून फक्त 1 कदम दूर राहिला होता जोशी 11 भादवड संघ. सुभाष गोलंदाजीसाठी येतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. पिंपळनेरला षटकार मारला ना 500 रुपये. दीप्ती ट्रान्सपोर्ट शिवनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल एक जरी षटकार माराल तरी. कोण नाही योगेश म्हात्रे, आपण जर झेल घेता तर धर्मेंद्र दांगडे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. ओहो, सबसे बडा दुश्मन. नाही, प्रेमाने बोलतात त्यांना धर्मेंद्र दांगडे, सबसे बडा दुश्मन. असो, मात्र षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आले पिंपळनेर संघाला. दीप्ती ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर शिवनाथ पाटील यांच्याकडून. थँक्यू शिवनाथ पाटील. मात्र जेही आपण पारितोषिक लावता ते पारितोषिक त्या खेळाडूने तशी कामगिरी केल्यावर लगेच आपण व्यासपीठावर द्यायचे. बरोबर शैलेश सर, शेळके सर? बरोबर चिकणे सर. 3 चेंडू आणि 3 एकरी धावा इथे आलेले आहेत. यावेळेस उंचावरून मोठा फटका मारलेला निश्चितपणे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या सुरेख अशा पद्धतीचा झेल आणि फलंदाज ठरतोय ते फेल. थैंक यू डीजे मास्टर आपको एक निवेदन रहेगा कि आप पुराने गाने लगाइए, पुराने गाने लगाओ प्लीज़. लता मंगेशकर, मोहम्मद रफ़ी, इनकी दुनिया में लेके जाओ. यस, कल दोपहर को जो फोल्डर हमने आपको सपोर्ट किया है उसमें से गाना लगाओ. तर धावा मात्र 3 झालेले आहेत, 1 फलंदाज बाद झालेले आहेत. मी पुन्हा सांगतोय सर्व संघाच्या कर्णधारांना, विकेट हे अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही जेव्हा खेळता धावा महत्त्वाच्या नाहीत, विकेट हे अतिशय महत्त्वाचे आहेत. 2 दिवसामध्ये, मागच्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं विकेटमुळे बरेचसे संघ या स्पर्धेतून बाहेर झालेले आहेत. विकेट ही अतिशय महत्त्वाची आहे. धावा तुम्ही कितीही करा, मात्र तुमचे विकेट जर तुमच्याकडे शाबूत असतील शेळके सर तर तुमचा रन रेट वाढणार आहे. निश्चितच आपण खेळलेल्या सामन्यांमध्ये जितक्या धावा करतो त्या धावाला डिवायडेड बाय विकेट्स असं केलं जातं आणि त्यानुसार रन रेट काढला जातो. म्हणून या विकेट्सचं फार असं महत्त्व. यानंतर गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज, सामना करतील मनीलाल. सुभाष, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलेला आहे मिडॉनला. येस, एक आसानसा झेल, सोपा झेल सचिन कलेक्ट करतोय आणि मनीलाल प्लेनटॉप ऑफ न्यू 40+ याची खेळी संपुष्टात. पाहूया हा झेल कशा प्रकारे कलेक्ट केला होता. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर होता, क्लिक केला होता, मात्र मिस टाईम फटका. आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षक सचिन, पोलार्ड ऑफ न्यू 40+, सचिन अतिशय सुरेख असा झेल पकडतोय. गेल्या वर्षीच्या शेळके सर तुम्हाला एक आठवण देऊ इच्छितो. छत्रपती शिवाजी वडुनगर संघाविरुद्ध पहिला सामना होता जोशी 11 भादवड संघाचा. शेवटच्या चेंडूवर एका चेंडूवर 4 धावांची आवश्यकता होती आणि जुगनू षटकार मारला होता, कारण चेंडू दिसत नव्हता, अजिबात चेंडू दिसत नव्हता. संध्याकाळ झाली होती आणि सचिनने तो जुगनू षटकार मारला होता आणि त्यानंतर अंतिम सामने मात्र तो बदला फेडला होता छत्रपती शिवाजी वडुनगर संघाने. एका चेंडूवर 3 धावांची आवश्यकता असताना राजन पाटीलने षटकार मारून या चषकावर नाव कोरलं होतं. फार सुंदर अशा पद्धतीची माहिती चिकणे सर आपल्या मार्फत निश्चितपणाने आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये ह्या सगळ्या आठवणींना वाव आहे आणि ती माहिती प्रेक्षकांपर्यंत आपल्यातर्फे पोहोचवली जाते. फार फार धन्यवाद. यानंतर पुन्हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर रेडी. सुभाष ऑन हॅट्रिक, राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन फलंदाज खेळपट्टीवर हनुमान आणि फुलाजी
फुलाजी नवीन फलंदाज आहे. हनुमान स्ट्राईकला असेल. हलक्या हाताने फक्त आणि फक्त डिफेन्सिव्ह फटका. एक धाव पूर्ण. धावसंख्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 4. चिकणे सर, क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हणतात, तर ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. याच पिंपळनेर संघाने मागच्या सामन्यामध्ये बिनबाद 46 इतकी मोठी धावसंख्या उभारलेली होती आणि या सामन्यामध्ये मात्र त्यांचे लवकरच 2 गडी बाद झालेले आहेत आणि धावफलकावर धावा मात्र आहेत एका षटकानंतर 4 धावा. 2016चा विजेता संघ एकविरा पिंपळनेर दमनचषक विजेता संघ आणि 2018चा उपविजेता संघ या ठिकाणी खेळतोय जोशी इलेव्हन भादवड. पहिला जो सामना झाला होता अतिशय खराब खेळ आपण बघितला होता जोशी इलेव्हन भादवड संघाचा स्वराज्य कशेली संघाविरुद्ध. फक्त आणि फक्त 30 धावा करता आल्या होत्या जोशी इलेव्हन भादवड संघाला. मात्र जोशी इलेव्हन भादवड संघाला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर ह्या सामन्यात अतिशय चांगला खेळ करावा लागेल. एफ जो गट आहे, एफ गटामध्ये जर बघितलं जोशी इलेव्हन भादवड, न्यू तुफान पिंपलास, एकविरा स्पोर्ट पिंपळनेर आणि स्वराज्य कशेली हे दादा संघ एफ गटामध्ये आहेत. टफ एन्काउंटर असेल, टफ मुकाबला असेल या 4ही संघामध्ये. यानंतर संघाकडून दुसरं आणि व्यक्तिगत पहिलं षटक घेऊन आलेले शैलेश सामना करतील हनुमान मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला असा उंचपुरा असा हा फलंदाज. शैलेश तो हनुमान. 2 बाद 4 अशी धावसंख्या झालेली. शैलेश जादूगार गोलंदाज. येस, मी नेहमीच शैलेशला जादूगार गोलंदाज का म्हणतो, कारण शैलेशचा जो टप्पा असतो शेलके सर, टप्पा हा कुठल्याही फलंदाजाला ओळखता येत नाही. कधी लेग स्पिन, कधी ऑफ स्पिन, कधी फ्लिपर. शैलेश राईट आर्म ओव्हर द विकेट. येस, आता मात्र हाफवाली दिली होती पंचांकडून वाईटचा इशारा. निश्चितच डिसिव्हिंग इन फ्लाईट असं म्हटलं जाईल, कारण नेमका टप्पा ओळखता येत नाही, कुठे टप्पा पडतो आणि चेंडू कोणत्या दिशेला जाईल ह्याचा सुद्धा अंदाज लावता येत नाही. मातीच्या खेळपट्टीवर तुम्ही जेवढी फ्लॅटेड गोलंदाजी कराल तेवढी चांगली असते. तर मातीच्या खेळपट्टीवर चेंडू थोडासा थांबून येतो बॅटवर. शैलेश राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र पाहू शकतो आपण शरीरापासून दूर केला होता. पंच विनायक म्हात्रे यांचा इशारा येतोय वाईटचा. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट फेकलेले आहेत. या वाईटने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 2 बाद 6. मणिलाल आणि सदानंद ही सलामीची जोडी तंबूमध्ये परतलेली आहे. निश्चितच याच्या अगोदर ज्या गोलंदाजाने चिकणेसर गोलंदाजी केली ती फार चांगली गोलंदाजी होती आणि म्हणूनच त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं एक इनडायरेक्ट प्रेशर ह्या गोलंदाजावर आलेलं आहे. आपल्या पहिल्या गोलंदाजीची फार सराहनीय अशा पद्धतीची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे आणि मलाही ती पुढे चालू ठेवावी लागेल. या दडपणामध्ये हे 2 स्वेरी चेंडू टाकले असावेत. विकेटचं महत्त्व कोणी ओळखलं असेल तर ते 4था एरवा मानकोली बी संघाने. शैलेश राईट आर्म ओव्हर द विकेट. ह्यावेळी मात्र ज्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे शेलके सर, तो चेंडू आपण बघितला शैलेशचा. मी नेहमीच शैलेशला जादूगार गोलंदाज का म्हणतो त्याची प्रचिती या ठिकाणी. थँक्यू. यावेळी मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा. तर पहिल्यांदाच मित्रांनो या ठिकाणी ऑफर आलेले कॉमेंट्री पॅनल आणि पंच गुणलेखक यांना सन्मान्य अशोकजी पाटील यांच्याकडून लाईव्ह टेलिकास्ट या सर्वांसाठी संध्याकाळी जोरदार मेजवानी त्यांच्याकडून देण्यात येणार आहे. धन्यवाद अशोकजी पाटील, आपलं खूप खूप आभार. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. निश्चितच दमन दौऱ्यामध्ये आपल्या संघटनेचे खंदे समर्थक अशोकजी पाटील यांच्याकडून समालोचक, गुणलेखक, त्याचबरोबर लाईव्ह प्रक्षेपण करणारी टीम या आणि पंच या सर्वांसाठी सुंदर स्वादिष्ट अशा पद्धतीची मेजवानी संध्याकाळी त्यांच्याकडून दिलेली आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. पहिल्यांदा कोणीतरी यांचं महत्त्व जाणलेले समालोचक, त्यानंतर पंच आणि लाईव्ह टेलिकास्ट, आपलं खूप खूप आभार. यावेळी मात्र चेंडूला केलून काढलेलं आहे. पाहायचं आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. कोई मौका नाही, ये लगा चौका.
शकतो आपण शपल क्रॉस झाला होता, फलंदाज हुक केला होता. हनुमान पाटील एक मोठं नाव आहे नवीन 40+ मधले. न्यू तुफान पिंपळास आणि स्वराज्य कशेळी आपण दोन्ही संघाच्या संघनायकांनी 4 षटकं संपण्याच्या आतमध्ये नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या समोर तयार राहायचंय. धावसंख्या झालेले 13 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा शैलेश राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय. आता मात्र खेळण्याचा प्रयत्न नाही, पंच मात्रे यांचा इशारा येतोय वाईटचा. धावसंख्या होते 14. विनर ऑफ 2016 अँड रनर ऑफ 2018. नाही, ही गोलंदाजी अपेक्षित नव्हती शैलेशकडून. ही गोलंदाजी अजिबात कर्णधाराला अपेक्षित नव्हती शेळके सर. निश्चितच हे सर्वात आतापर्यंतचं लांबडं षटक फेकलं गेलेलं आहे. या षटकामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत आणि अद्यापही षटकातील काही चेंडू शिल्लक. 5 चेंडू वाईटच्या रूपाने फेकलेले आहेत शैलेशने. शैलेशकडून ही अपेक्षा कर्णधाराला नक्कीच नव्हती. शैलेश राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र हलक्या हाताने फक्त कव्हर क्षेत्रामध्ये ढकललेला चेंडूला. हनुमान पाटील माइंडेड खेळाडू आहेत सर. शेळके सर नेहमी डोक्याने खेळतात. निश्चितच पिंपळनेर संघाची रणनीती आणि प्लॅनिंग हे वेगळ्या दर्जाचं असतं. उत्तम A+ ज्याला आपण म्हणू शकतो अशा दर्जाचं असतं आणि म्हणूनच या न्यू 40+ संघटनेमध्ये अधिकाधिक आक्रमक खेळ त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा शैलेश आपल्या गोलंदाज मार्कवर फुलाजी ताडकर सामना करणार आहेत. यावेळी मात्र चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून काढलेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते आणि 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. 2 बाद 18. नाही 2 बाद 18 ही धावसंख्या झालेली आहे. टाइमपास करू नका प्लीज. जोशी इलेव्हन बादवड संघ, योगेश म्हात्रे, सचिन प्लीज विनंती असेल. आपण आतापर्यंत 2 षटकांसाठी जवळजवळ 13 मिनिट घेतलेले आहेत. विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून लगेच गोलंदाजी करायची. आजच्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये चिकणे सर यानंतर अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत आपल्याला आणि म्हणून वेळेच्या संदर्भात जरा सहकार्य करायचंय, जरा भान ठेवायचंय कृपया दोन्ही संघ. पुढील सामन्यात न्यू तुफान पिंपलास आणि स्वराज्य कशेळी. जरीमरी आलिमगड जॉली स्पोर्ट कामतगर. आपला सामना शेवटी होणार आहे, लक्षात ठेवा. जरीमरी आलिमगड जॉली स्पोर्ट कामतगर आपला सामना शेवटी होणार आहे. त्या अगोदर जोशी इलेव्हन बादवड आणि न्यू तुफान पिंपलास हा सामना आपण खेळवणार आहोत. यानंतर न्यू तुफान पिंपलास आणि स्वराज्य कशेळी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी व्यासपीठासमोर यायचे. दोन षटकं फेकली गेलेली आहेत आणि 18 धावा निश्चितपणाने धावफलकावर लागलेली आहेत. यानंतर व्यक्तिगत पहिलं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन आलेले आहेत पंडित गुळवी. सामना करतील हनुमान. पंडित राईट आर्म ओव्हर द विकेट हनुमानसाठी. शपल क्रॉस झाला होता. फलंदाज हलक्या हाताने फक्त चेंडूला ग्लान्स करायचं होतं. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही. लेग बायचा इशारा पंच गोरख पाटील सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झालेली 19. 2 बाद 19 बाद होणारे फलंदाज मणिलाल सदानंद. हनुमान खेळपट्टीवर जोपर्यंत आहे शेळके सर तोपर्यंत धावा वाढण्याची शक्यता आहे न्यू एकविरा पिंपळनेर संघासाठी. निश्चितच फार मोठे फटके मारण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणूनच खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ काढण्याचा त्यांचा इरादा आपल्याला या अगोदरच्या शॉटमधून दिसला. पंडित राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये.
क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव वेगाने पूर्ण केलेले. खराब फेक नाही, खराब फेक म्हणता येणार नाही. फुलाजी याला बाद केलेले आहे धावबादच्या रूपाने. डीजे मास्टर एक से बढ़कर एक धुन लगाइए आप. पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे फेक केली होती. चांगलं गॅदर केलं होतं एस टी रक्षकाने. आणि हे नीट अँड क्लीन टेलिकास्ट जे आपल्यापर्यंत पोहोचते त्याला नक्कीच ओम स्टुडिओ आणि ओम फोटो आणि अनिल केनी हे जबाबदार आहेत. मित्रांनो, अनेक स्पर्धा होतात भिवंडी तालुक्यामध्ये. जर तुम्हाला लाईव्ह टेलिकास्टच्या रूपाने एक नीट अँड क्लीन टेलिकास्ट पोचवायचा असेल तर ओम फोटोचे प्रोप्रायटर अनिल केनी यांना संपर्क साधू शकता. अनिल केनीच्या टीमचा जर उल्लेख केला सर शेळके सर तर गणेश संजय कॅमेरा ऑपरेटर आहेत. त्यानंतर भरत पाटील, तुषार पाटील, सागर पाटील हे सर्व त्यांची टेक्निकल टीम आहे. नक्कीच आपल्याला चांगली स्पर्धा जर भरवायची असेल, चांगलं लाईव्ह टेलिकास्ट पोचवायचं असेल तर ओम फोटो आणि अनिल केनी यांना संपर्क साधायचा आहे. थँक्यू अनिल केनी. आपल्यासाठी खूप खूप अप्रिशिएटचे फोन येत आहेत. आपलं वर्क जबरदस्त आहे. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेलं आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. सचिन त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण. हो, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट करण्याचा प्रयत्न. हनुमान पाटील यांना जावं लागेल, स्वतःची चूक कबूल करावी लागेल. शेळके सर, धाववाद व्हायला मी बऱ्याच वेळा बघितले. पॅव्हेलियनमधून जेव्हा धाव 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 असा उल्लेख केला जातो त्यानंतर आपण पाहतोय बऱ्याचशा वेळेला धावबाद झालेला असतो फलंदाज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. निश्चितच दोन जे खेळाडू खेळपट्टीवर उपस्थित असतात यांच्या कॉलिंगच्या व्यतिरिक्त एक आवाज डगआउटमधून येतो, इतर सहकारी खेळाडूंकडून येतो आणि त्यांच्या कॉलिंगवर हे खेळाडू धावत असतात आणि निश्चितपणे बऱ्याचदा त्यांना तिथे मात्र स्वतःची विकेट द्यावी लागते. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेष आहे शेळके सर. आणि या 9 चेंडूवर नक्कीच हनुमान पाटीलचं 9 चेंडू शिल्लक असताना हनुमान यांचं बाद होणं नुकसानदेह ठरू शकते. एकविरा पिंपळनेर संघाला धावसंख्या झालेले 21. 4 बाद 21. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा येतोय गोलंदाजी करण्यासाठी पंडित. यावेळी मात्र पुढे येऊन केलेलं आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, मात्र नाही रोखू शकत चेंडू. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून आर पार सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे मास्टर. तो कबूतर गेला, चिठ्ठी देऊन पण आला. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे 4 धावांसाठी. या 4 धावाने धावा मात्र पुढे सरकत आहेत. 25. 4 बाद 25 अशी धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा पंडित आपल्या गोलंदाजी मार्कवर, बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज होत आहे. ह्यावेळी मात्र मोठा फटका. येस, लॉंग आणि लॉंग ऑफ यांच्यामधून स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ षटकार. व्हॉट अ शॉट. जोशी 11 माधवड संघ तुमच्या समोर एकविरा पिंपळनेर संघ खेळतोय. ह्या संघाला तुम्ही सहजासहजी संधी देऊ शकत नाही आणि जेव्हा जेव्हा या संघाला संधी मिळते हा संघ पूर्णपणे फॉर्ममध्ये येतो. या 6 धावाने धावा झालेल्या आहेत 31. विजय 11 वर खेळतोय. आता मात्र लोअर चेंडू होता, थोडासा दिशा परिवर्तन, गती परिवर्तन केला होता. लेग बायच्या रूपाने पंच गोरख पाटील यांचा इशारा येतोय. 3 षटकं संपलेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेले आहेत 32. पुढील 2 संघांना मी विनंती करेन. स्वराज्य कशेळी
आणि न्यू तुफान पिंपळा दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचं आहे, कारण 4 षटकं झाल्यानंतर लगेच आपल्याला नाणेफेकी करायची. त्वरा करा नक्कीच. आम्हाला व्यासपीठाकडून ही सूचना येत आहेत, वारंवार सूचना. आत्तापर्यंत जर विचार केला तर ह्या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये 17 मिनिटाचा 3 षटकांसाठी 17 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे जोशी इलेव्हन भादवड. आपल्याकडे फक्त आणि फक्त 3 मिनटं आहेत. 20 मिनटामध्ये आपली ही इनिंग पूर्ण करायची. सचिन प्रमुख अस्त्रे जे जोशी इलेव्हन भादवड संघाचं ते बाहेर काढलेले. पोलार्ड ऑफ न्यू 40+ सचिनचे षटकार जर बघायचे असतील मित्रांनो तर तुमचा TV संच बंद करू नका, तुमचा यूट्यूब लिंक बंद करू नका. यानंतर सचिन ॲक्शनमध्ये येणार आहे. सध्या मात्र तो गोलंदाजीमध्ये ॲक्शनमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. सध्या ॲक्शनमध्ये विजय आणि कालीराम फलंदाजीसाठी. ह्यावेळी मात्र आउटसाईड एज पहिल्या चेंडूवर संदीप मोरे एक उत्कृष्ट झेल कलेक्ट करतोय आणि बाद होतोय फलंदाज विजय. पाहू शकतो आपण नाही फलंदाजाने जागा सोडली होती. फ्रंटफूटवर आला होता फलंदाज. स्लॉक स्लिपचा फटका मारायचा होता फलंदाजाला. थिंक कॅच आणि फलंदाज बाद. चला फलंदाज लवकरात लवकर या. बरेचसे फोन येत आहेत आमच्यापर्यंत, खास करून कार्याध्यक्ष गणेशजी केणी यांचा जो संघ पोचले, दोन्ही संघ रवी पाटील आणि गणेशजी केणी यांचे जे दोन्ही संघ सुपर 12मध्ये पोचलेले आहेत त्यांच्यासाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत आम्हाला. चौथा हिरो मानकोली ए, चौथा हिरो मानकोली बी या दोन संघांसाठी शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. शरद केनी रिलॅक्स मूडमध्ये. ह्यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. ह्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त दैव, सर्वात जास्त नशीब जर कोणाचं असेल, नशीब जर कोणाच्या पाठीमागे असेल तर ते चौथा हिरवा मानकोली बी. नसीब हमेशा बहादुरों का साथ देते असं म्हटलं जातं शेळके सर, आणि बहादुरी दाखवली होती चौथा हिरवा मानकोली बी संघाने. हा संघ, या संघाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आम्ही सुपर 12मध्ये पोहोचू. मात्र आपल्या जिगरवर, आपल्या खेळाच्या दमवर या संघाने सुपर 12मध्ये बाजी मारलेली आहे. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलेला चेंडूला नक्कीच चेंडू डीप स्क्वेअर लेग, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये जातोय. आणि सबसे बडा अपसेट जर बघायचं झालं शेळके सर, धावसंख्या झालेली 36 धाव. सबसे बडा अपसेट ईगलस्पोर्ट खार्डी संघाने केलेला आहे. कारण ईगलस्पोर्ट खार्डी संघाच्या गटामध्ये जर बघितलं तर जरीमारी आलिमगर आणि जॉली क्लब कामतगर असे दोन संघ होते, आणि या दोन संघांना हरवून आम्ही नक्कीच टॉपला पोहोचू असं ईगलस्पोर्ट खार्डी संघाला वाटलं असेल. परंतु या संघाने साफ निराशा केलेली आहे. यावेळी मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली 38. शेवटचं षटक इथे प्रगतीपथावर आहे. शेवटचं षटक घेऊन आलेले सचिन आपल्या बॉलिंग मार्कवर रेडी. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने तटावलेला चेंडू, एकदा निश्चितपणाने पुन्हा एकदा सचिन क्षेत्ररक्षक आणि धावबादची संधी असेल, आणि इथे धावबाद मात्र पुन्हा एकदा झालेला आहे न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा. 39 धावांवर हा फलंदाज बाद होतोय. धन्यवाद डीजे. दरम्यान साऊंड किंग दीपा म्हात्रे यांनी या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज असे पारितोषिक आम्हाला बहाल केलेले आहेत. सध्या नागपूरला आहेत, आपल्या ऑर्डरवर आहेत.
ऑर्केस्ट्राचे ऑर्डर मारत आहेत आणि तिथून यूट्यूबच्या माध्यमातून हे सामने पाहत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला तसेच खेळणाऱ्या दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा पाठवल्या आहेत. शेळके सर, थँक्यू. दीपा म्हात्रे, मॅन फ्रॉम पूर्णा, सिल्वर आर्म ऑफ न्यू 40+. निश्चितच खूप खूप धन्यवाद दीपकजी म्हात्रे. आपलं मॅन फ्रॉम पूर्णा आणि साऊंड किंग अशी 2 बिरुदावलं त्याने इथे चिकणे सरांनी दिली. यानंतरचा षटकातील पुढचा चेंडू सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. ह्यावेळी मात्र चेंडूला खेळून काढले पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र नाही रोखू शकत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा आणखी एक चौकार. न्यू तुफान पिंपलास आणि स्वराज्य कशेळी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. कृपया आपल्याला पुन्हा एकदा विनंती. न्यू तुफान पिंपळास संघाकडून त्यांचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत. स्वराज्य कशेळी आपल्या संघाचे संघनायक लवकरात लवकर समालोचन कक्षाच्या समोर नाणेफेकीसाठी येतील हीच अपेक्षा. सन्माननीय अशोकजी पाटील साहेब, त्यानंतर सर्व आपले कार्यकारिणीचे, त्याचबरोबर पिंपळनेर संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. जेवढ्या लवकरात लवकर लावता येईल तेवढ्या लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, अशोकजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होते. दोन्ही संघाचे कर्णधार न्यू तुफान पिंपलास, स्वराज्य केशली संघाचे कर्णधार गिरीश. चला गिरीश. चौठाईराव मानकोली संघाचे कर्णधार सचिन माली या ठिकाणी उपस्थित होते. अशोकजी पाटील यांच्याकडे मी हे कॉईन सुपूर्द करतोय. न्यू तुफान पिंपलास आणि स्वराज्य कशेली या 2 संघामध्ये सामना होत आहे. नाणेफेकीचा कॉल स्वराज्य कशेली संघाच्या बाजूने लागलेला आहे. नक्कीच पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाशी व्हावयाचे. गिरीश, नाणेफेक जिंकलात, काय निर्णय असेल? पहिले बॅटिंग करणार. गिरीश, एक महत्त्वाचा सामना आहे. नक्कीच करो या मरो अशी परिस्थिती. बॅटिंग करण्याचा निर्णय काय घेतलेला आहे? ना आता मोस्टली आम्ही ठरवलं एक मॅच आम्ही लॉसमध्ये झालो आहे, तर जास्तीत जास्त स्कोअर मारून रन रेटमध्ये राहायचं असं. गिरीश, स्वराज्य कशेली संघ 2017मध्ये रनरअप राहिलेला होता. मात्र तेव्हापासून या संघाला या दमन चषकामध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. एक संधी आहे, काय वाटतंय? नाही, सगळ्यांची तयारी तर आहे आणि प्रयत्नही तसाच चालू आहे की चांगली कामगिरी करून या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचायचं. गिरीश, खास करून गोलंदाजीसाठी आपला संघ ओळखला जातो आहे. गोलंदाजीमध्ये सर्वजण परफेक्ट आहेत की आणखी काही बदल करण्याचा इरादा आहे? नाही, गोलंदाजीमध्ये आता तुम्ही आता बघत असाल का भरत आमचा एक उत्कृष्ट गोलंदाज आता नाही आहे, तर त्याची आम्हाला थोडी कमजोरी होत आहे इथे का संघात. मात्र दोन्ही संघामध्ये एक चांगला सामना पाहायला मिळेल. येस, ऑफकोर्स. नक्कीच आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. न्यू तुफान पिंपळा संघाचे कर्णधार माझ्या जोडीला आहेत. नाणेफेक करलात प्रथम. जर आपण नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच केलं असतं. मात्र तेच करायचं आहे आपल्याला. हो, ठीक आहे. समोरचा संघ जो फलंदाजी करणार किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कारण तो न्यू तुफान पिंपळा संघ म्हटला तर नंबर 3चा संघ आहे. या सीझनमध्ये एका स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता आपण, मात्र विजेतेपद पटकावता आलं नव्हतं. कमीत कमी 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेकडे कशा दृष्टीने पाहत आहेत? चॅम्पियन्स विनर होण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच प्रयत्न करू आम्ही, कारण सर्वजण चॅम्पियन होण्यासाठी चाललेले इथे. एक परिपूर्ण टीम आहे.
हो नक्कीच. नक्कीच आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. एक प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा निर्णय या ठिकाणी घेतलेले स्वराज्य कशिली संघाचे कर्णधार गिरीश मडवी यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार आहेत आणि आमंत्रित केलेले आहे न्यू तुफान पिंपलास संघाला प्रथम गोलंदाजीसाठी. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक कालिराम केनी आणि शेलके सर उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद चिकणे सर. निश्चितपणाने जोशी इलेव्हन भादवड आपली सलामीची जोडी आपण आतमध्ये पाठवून द्यायची. त्याचबरोबर सीमारेषेच्या लगत जे प्रेक्षक खुर्च्यांवर बसलेले आहेत अथवा खाली बसलेले आहेत, आपणास विनंती की आपण सीमारेषेच्या बाहेर यायचं आहे. सीमारेषेच्या लगत जे प्रेक्षक खुर्च्यांवर अथवा खाली बसलेले आहेत, आपणास विनंती असेल की आपण सीमारेषेच्या बाहेर यायचं आहे. पुन्हा एकदा आपणास विनंती, आपण तिथनं कृपया सीमारेषेच्या बाहेर जायचं आहे. नाही, तोपर्यंत सामना सुरूच होणार नाही. पंच आपणास विनंती करतोय. निश्चितपणाने आमच्या विनंतीला मान देऊन आपण आपलं स्थलांतर तिथनं केलेलं आहे. आपलं शतशः आम्ही ऋण व्यक्त करतो. नाही, जॉली क्लब कामतगर आणि जरीमरी आलिमगर. हा सामना चालू आहे 7वा, याच्यानंतर 8वा. आपण जायचे नाही आहे. जॉली क्लब कामतगर आणि जरीमरी आलिमगर. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे सदानंद पाटील. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळालेले. चौवेचाळीस धावांचं टार्गेट. यावेळी मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गोली की रफ्तार चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. निश्चितच भूमितीमध्ये एक बायसेक्टर नावाची कन्सेप्ट आहे चिकणे सर. 2 बिंदूंना बायसेक्ट करून जाणार अशा पद्धतीने 2 फलंदाजांना भेदून जाणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बहुत समय बाद लड़की पे गाना, गाड़ी और दारू नहीं दिखाना, सड़की तरीका है ये प्यार दिखाना. डीजे ट्रॅव्हल होतोय चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. षटकार. पंच सॉरी चौकार इशारा येतोय पंचांचा. पंच गोरख पाटील यांचा इशारा येतोय चौकाराचा. नाही, चौकार आहे, क्लिअर कट चौकार आहे. या चौकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झालेली 9. हो, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्या फलंदाजीसाठी ओळखली जाते जोशी इलेव्हन भादवड संघ, तीच फलंदाजी आपण पाहतोय. बूम बूम फलंदाजी. अतिशय आक्रमक खेळ क्रिकेट इथे मात्र खेळपट्टीवर. शरीरापासून दूर केलेल्या चेंडूला जागा केली होती शैलेशने, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येते, निघून जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाला होता फलंदाज. धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. 9 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पहिल्या 44 धावांचं लक्ष आहे काटेकर साहेब. मणिलाल राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र थेट पायांवर आदलतोय. अपील केला गेला होता आणि अशा प्रकारे शैलेश पायचित.
शैलेश याचा गडी मात्र इथे पायचीच्या रूपाने बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला षटक मणिलाल घेऊन आलेला होता. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथा चेंडू निर्धाव, पाचवा चेंडू निर्धाव आणि 6व्या चेंडूवर मात्र पायचीच्या रूपाने एक गडी बाद करण्याची संधी इथे उपलब्ध करून दिलेली होती मणिलाल याने आणि एक विकेट मात्र त्याने घेतलेला होता आपल्या गोलंदाजीमधून. धावसंख्या झालेली आहे 1-9. दरम्यान पिंपलनेर गावातील जय विरूची जोडी जयेश इताडकर आणि प्रदीप इताडकर यांच्याकडून न्यू एकविरा पिंपलनेर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद जयेश इताडकर आणि प्रदीप इताडकर. प्रदीप इताडकर आमचे मित्र आहेत. एक सहृदय व्यक्तिमत्व, शिस्तबद्ध व्यक्तिमत्व जयेश इताडकर, त्यांचे बंधू इताडकर, दोन्ही इताडकर बंधूंनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. गोलंदाजीमध्ये बदल होत आहे. रवी आपला ट्रम्प कार्ड गोलंदाज या ठिकाणी बाहेर काढलेला आहे. तारीफ करेन मी कर्णधाराची, गरज होती रवीला बाहेर काढायची. ह्यावेळी मात्र पहिला चेंडू स्लॉग स्वीप, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, येस, चेंडू मात्र पडतोय जमिनीवर. संदीप मोरे खेळपट्टीवर आहे. संदीप मोरेला नक्कीच प्रदीप मोरे प्रदीप मोरेला पिंच हिटर म्हणून पाठवलेलं आहे. मोठा फटका होता. धाव मात्र मिळते फक्त 1. आता मात्र चेंडूला खेळून काढलेलं आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, हो जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धाव मात्र मिळते फक्त आणि फक्त 1. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 12. एका धावेने धावा पुढे सरकत आहेत. 12 धावा झालेले आहेत. आडव्या बॅटने खेळलेल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू, मणिलाल थोडीशी चूक करतो. बॅकअप चांगलं मिळतंय. मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते 14. तब्बल 44 धावांचं लक्ष, 14 धावा पूर्ण झाल्या आहेत. म्हणजे अजूनही 30 धावांची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर 15 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 2 धावा जरूर आहेत जोशी इलेव्हन भादवड संघाला. लांबून खेळला होता, खेचलं होतं चेंडूला आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 16. 1 बाद 16. रवी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खेचून काढलेल्या चेंडूला ऑफ स्टंपच्या बाहेरून मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू. पहिली धाव वेगाने पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जबरदस्त फेक, एका हातामध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न आणि मात्र 2 धावा पूर्ण. हैराण परेशान कर्णधार हनुमान पाटील. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या झालेली 18. या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. प्रदीप चौधरी, संदीप मोरे, ह्यावेळी मात्र आपण पाहतो युएसटीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 षटकं संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18. अजूनही 2 चेंडू म्हणजे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 26 धावा. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली ती 18. 1 बाद 18 आणि उर्वरित 2 षटकांमध्ये म्हणजेच 12 चेंडूंमध्ये जवळजवळ 26 धावा ह्या कुठून काढाव्या लागतील आणि त्यानंतरच आपल्या पदरामध्ये विजयश्री निश्चितपणाने पडणार आहे.
12 चेंडू. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. एकविरा पिंपळनेर संघाचे कर्णधार हनुमान पाटील, आपणास विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. यानंतर एक जबरदस्त सामना आपण पाहणार आहोत. जोशी 11 संघाच्या फलंदाजीचा चिकनेसर जर विचार केला तर 12 चेंडू आणि 26 धावा हे जे लक्ष्य आहे, हे जे इक्वेशन आहे, समीकरण आहे, ते तितकं टफ किंवा ते तितकं कठीण वाटत नाही. कारण त्यांच्याकडे बिग हिटर्स आहेत, मोठे फटके मारण्याची क्षमता असणारे खेळाडू अजूनही खेळपट्टीवर अजून तळ ठोकून उपस्थित आहेत. अगदी बरोबर आहे. मात्र जो गट होता ई गट होता त्यामध्ये वाटलं नव्हतं जॉली स्पोर्ट कामतगर संघ जॉली स्पोर्ट कामतगर संघ की चांगलं परफॉर्मन्स करेल. मात्र विनोद काटेकर यांनी त्यांच्या संघाला जे घडवलेलं आहे या सीझनमध्ये, यस की विनोद काटेकर यांनी जे संघाला घडवलेलं, त्यांच्या संघाने जबरदस्त उलटफेर केला होता ईगल स्पोर्ट खार्डी संघावर. आणि जितू मामा खरोखरच जबरदस्त प्रयत्न. यावेळी मात्र पाहू शकतो आपण खोल टप्प्याचा चेंडू होता, निघून जातो यष्टीरक्षकाकडे. 11 चेंडू आणि 26 धावा अशा पद्धतीचे समीकरण आपल्या डोळ्यासमोर येताना सदानंद यांनी फार सुंदर अशा पद्धतीचा पहिला चेंडू हाताळला. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी हा चौकार. 22 धावा धावफलकावर लागल्यात. पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. येस, जबरदस्त हुकचा फटका. लॉंग लेग, स्क्वेअर लेग यांच्यामधून 2 क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. धावसंख्या झालेली 22. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 22 धावा 10 चेंडू. अहो, हा फार आगळ्या वेगळ्या पद्धतीचा हा शॉट, एक इनोव्हेशन क्रिकेट, क्रिएटिव्ह क्रिकेट निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, परंतु त्यामध्ये सक्सेस झाले नाहीत. प्रदीप आपल्या बॉलिंग मार्कवर साधा. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता. फुलटॉस ड्राईव्ह केलेलं आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज अपयशी. आणखी एक फलंदाज बाद होतोय जोशी 11 भादवड संघाचा. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे 23 धावा झालेल्या आहेत. 21 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 21 धावा. 8 चेंडू 21 धावा. निश्चितपणाने हा सामना सुद्धा रोमांचाने भरलेला अशा पद्धतीचा रोमहर्षक सामना. 8 चेंडू आणि 21 धावा. या अगोदर आपण असाच प्रकारचा एक सामना बघितला होता. शेवटच्या षटकामध्ये 20 धावा हव्या होत्या. 6 चेंडू आणि 20 धावा. जवळजवळ 80 ते 85% ती रेस जिंकलेली होती बॅटिंग टीमने. परंतु शेवटी एका चेंडूवर 10 धावा आणि ते समीकरण कोणत्याही पद्धतीने जुळत नसतं क्रिकेटमध्ये. आणि त्यांना मात्र हार पत्करावी लागली होती स्वराज्य स्पोर्ट कशेळी या संघाला. इथे मात्र आता 8 चेंडू आणि 21 धावा. शिवनाथ पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी असेल. एकविरा पिंपळनेर संघाचे गोलंदाज सदानंद, आपणास हॅट्रिक जर आपण घेता तर सॉरी आपण हॅट्रिक घेऊ शकत नाही. कुठलाही गोलंदाज हॅट्रिक घेता तर 1000 रुपयांचं पारितोषिक. खाली राहणारा चेंडू पाहायचंय. त्या ठिकाणी काय घडलंय. खाली राहणारा चेंडू होता, निघून गेला होता यष्टीरक्षक. अपील तर जोरदार होता. अपील जोरदार होता. विश्वास होता. दोन्ही पंच आमचे सल्लामसलत करत आहेत. पंचांचा निर्णय अखेरचा राहील.
कुठल्याही पद्धतीचा वादविवाद घालू नये. डॉट चेंडू जातोय. 7 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. हा चेंडू अतिशय महत्त्वाचा असेल जोशीलन भादवड संघासाठी. पोलार्ड ऑफ न्यू 40+ सचिन खेळपट्टीवर आहे, मात्र तितकाच दर्जेदार गोलंदाज सदानंद गोलंदाजी करणारे. राईट आर्म ओव्हर द विकेट. और बी चेंडू भिरकावून दिलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. येस, सचिनला मात्र माघारी जावं लागेल. हा जल्लोष आपण पाहू शकतो एकविरा पिंपळनेर संघाचा. कशा प्रकारे फटका व्यवस्थित होता, टायमिंग व्यवस्थित होतं, ताकदही व्यवस्थित होता, मात्र फटका जो आहे तो जास्ती चेंडू जो होता जास्ती वर गेला होता. एक चांगला झेल. धावसंख्या झालेली आहे 23. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. आज विनोद काटेकर उपाध्यक्ष आणि जॉलीस्पोर्ट कामतगर संघाचे आधारस्तंभ रिलॅक्स मोडमध्ये आहेत, कारण त्यांचा संघ सुपर 12मध्ये पोहोचलेला आहे. त्यांनी जी या स्पर्धेसाठी मेहनत केलेली ती मेहनत नक्कीच रंग लाई आहे. विनोद काटेकर आपलं खूप खूप अभिनंदन. 1 षटक म्हणजे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 21 धावा. फार रोमांचक अशा पद्धतीचा सामना खेळपट्टीवर मैदानामध्ये पाहत असताना प्रेक्षक आणि 2 खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहेत. नाना डेव्हिड बून ऑफ न्यू 40+. बूम बूम योगेश म्हात्रे. बघूया बूम बूम फलंदाजी पाहायला मिळते का. विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. चेंडू पहिला सोडून दिलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. आणि या गोलंदाजाविषयी गणेशजी केनी यांनी असं भविष्य केलेलं आहे की ह्या स्पर्धेचा एक ट्रम्प कार्ड गोलंदाज असेल फुलाजी तडकर. मात्र समोर जो फलंदाज आहे तो फलंदाज बूम बूम योगेश. राईट आर्म ओव्हर द विकेट फुलाजी. योगेशच्या बॅटमधून हा एक फ्लिकचा फटका. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. बघायचं आहे काय घडतंय. दुसरी धाव घेताना काय घडलंय पाहायचंय. पंच काय निर्णय देत आहेत. 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. हॅट्रिकसाठी फुलाजी तडकर 25 झाल्या 19 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 19 धावा. फुलाजी तडकर आपणास सुवर्ण संधी असेल गणपतजी भोईर यांच्याकडून. जर हॅट्रिक घेता तर 1000 रुपयांचं पारितोषिक. ओहो, 5 चेंडू 5 आणि चेंडू 19 19 धावांची आवश्यकता. धावा झालेल्या आहेत 25. 25 धावा झालेल्या आहेत. 25 धावा झालेल्या आहेत. हॅट्रिकला शिवनाथ पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा आता मार्केट वाढत चाललेलं आहे. शेअर मार्केट वाढलेलं आहे. नाही, या वेळीला मात्र संदीप मोरे डॉट चेंडू खेळून काढतायत. 4 चेंडू अजूनही. रमेश पताळे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. श्री ट्रान्सपोर्टचे मालक म्हणजे हॅट्रिकसाठी तब्बल 4000 रुपयांचं पारितोषिक फुलाजी तडकर यांना. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 3 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. आता 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारावे लागतील योगेश म्हात्रेला. नाना बघूया काय कमाल दाखवतो. फुलाजी आता मात्र उजव्या बाहेरचा चेंडू पूर्णपणे हुकतोय नाना आणि धाव मात्र मिळत नाही. 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल.
फुलाजी. आणखी एक डॉट चेंडू. आता मात्र पूर्णपणे या ठिकाणी विजय संपादन करतोय एकविरा पिंपळनेर संघ, कारण फक्त एक चेंडू. गणेशजी केनी यांनी सांगितलं होतं की या खेळपट्टीचा किंग फुलाजी इताडकर ठरणार आहे. पुन्हा एकदा फुलाजी इताडकर इन ॲक्शन, राईट आर्म ओव्हर द विकेट. खेळलेला नाही चेंडू, वाईटचा इशारा पंचांचा. एक अवांतर धाव. फुलाजी इताडकर यांच्या या षटकाचा जर विचार केला, 2 वाईट 2 धावा, मात्र चौकार षटकार आलेला नाही. क्या बात आहे. गणेशजी केनी साहेब नेहमीच भविष्यवाणी करत असतात स्पर्धेपूर्वी, आणि त्यांची भविष्यवाणी बऱ्याचशा प्रमाणात खरी ठरत असते. आता मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलेलं आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल, आणि अशा प्रकारे जोशी 11 भादवड संघाचा या ठिकाणी पराभव होतोय. हार्ड लक जोशी 11 भादवड. अभिनंदन अभिनंदन न्यू एकविरा पिंपळनेर. भादवड. यानंतरचा सामना जो नियोजित सामना आहे स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी आणि न्यू तुफान पिंपळास. न्यू तुफान पिंपलास आपण आपले सर्व संघ सहकारी घेऊन मैदानामध्ये मार्गक्रमण करायचंय. लवकरात लवकर क्षेत्रक्षणाची व्यूहरचना आपण करून घ्यायची. त्याचबरोबर स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी आपली सलामीची जोडी तयार ठेवायची. टाळ्यांच्या गजरामध्ये लवकरात लवकर आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. त्याचबरोबर हा जो सामना यानंतर मैदानामध्ये रंगणार आहे त्या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी, समालोचन करण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतो व्हाईस ऑफ मानकोली मार्गदर्शक काळूरामजी केणी सर. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. फक्त आणि फक्त 4 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी केली होती. आपल्या संघाला सन्मान